हाय, माझं नाव डॉक्टर मदन प्रमोद पाटील आहे. मी आत्ता सध्या बशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या गव्हर्नमेंट हॉस्टेलच्या बाहेर उभा आहे. हे मागं जे आहे ते हॉस्टेल आहे. आता आपण ह्याच्या पुढे आपले स्टुडंट सोबत बोलणार आहे, तौसिफ मुलानी आणि चैतन्य शिंदे सोबत. तुम्ही कुठून आहे? सांगली. मी पण सांगली. सांगली. मुळगाव? मुळगाव कडेपूर. मुळगाव खरसुंडी. खरसुंडी. अच्छा, तुम्ही आता कुठल्या युनिव्हर्सिटीत शिकताय? आम्ही आता शिकतोय बाशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी उफा, रशियामध्ये. ओके. अच्छा, हे मागे आहे ते तुमचं गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे? हा. बाशकीर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. बाशकीर स्टेट मेडिकलचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ओके. तुमच्या हॉस्टेलला काय काय फॅसिलिटीज आहेत? आमच्या हॉस्टेलला सगळे फॅसिलिटीज आहेत. जिम आहे, काय म्हणजे किचन आहे आम्हाला. जिम, वॉशिंग मशीन. होय, जिम भेटते. जिम भेटते? होय, जिम फ्री आहे. गुड फॅसिलिटी. ओके. आणि मोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटीज मध्ये हॉस्टेलला जिम नसत्या. तुम्हाला चांगली फॅसिलिटी भेटते. होय. ठीक आहे. मग आता मला हे सांगा तुम्ही की तुमचे आता इथले स्टाफ कसले आहेत? स्टाफ लय फ्रेंडली आहे इथला सगळं. हा. अच्छा, तुमच्या रूम मध्ये किती स्टुडंट्स आहेत सगळे? आमच्या रूम मध्ये आता 4 पोरं आहेत. 4 पोरं आहेत. ठीक आहे. सिंगल बेड का बंकर बेड? सिंगल पण असते आणि बंकर पण असते. अच्छा. आणि किचनची फॅसिलिटी कशी आहे? किचनची फॅसिलिटी चांगली आहे. सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत असते. अच्छा, मग एक गोष्ट सांगा, फक्त इथं ह्या हॉस्टेल इंडियन्सच राहतात का? नाही, इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत. 37 नॅशनॅलिटीजचे पोरं आहेत इथं. कॅपॅसिटी 800ची आहे. त्यातील एक 300-350 मुलं इंडियाची आहेत, बाकीचे इंटरनॅशनल आहेत. ठीक आहे. आता तुम्ही मग बनाई इंटरनॅशनल एज्युकेशन कन्सल्टन्सी कडून आलाय ना? होय. अच्छा, त्यांची सर्व्हिस कशी होती? भारी होती लय. एकदम व्यवस्थित सगळं करून दिलं आम्हाला. बऱ्यापैकी व्यवस्थित केली. त्यांनी आम्हाला एअरपोर्ट रिसिव्ह करणे, इथून सोडणे, हॉस्टेलमध्ये पोहोचवणे व्यवस्थित केली. आणि त्यांच्या पॅकेज मध्ये काय काय इन्क्लुडेड होतं? त्यांच्या पॅकेज मध्ये बुक्स, एप्रन, परत स्टेथोस्कोप वगैरे हे सगळं इन्क्लुडेड होतं. आणि हॉस्पिटलमध्ये कॅप असते ती पण असते. म्हणजे तुम्हाला फर्स्ट इयरला नीडेड असलेले बुक्स त्यांनी प्रोव्हाइड केले होते? होय, फर्स्ट इयरचे सगळे बुक्स प्रोव्हाइड केले. ओके. फ्लाईट तिकीट वगैरे? फ्लाईट तिकीट पण त्यांनीच काढून दिले आम्हाला. विजा वगैरे सगळं. ओके, थँक्यू. तर तौसिफ आणि चैतन्य, मला एक गोष्ट सांगा, तुमची हीच का युनिव्हर्सिटी मागची? होय. आपली हीच युनिव्हर्सिटी. अच्छा, ही एकटीच आहे का? हीच बिल्डिंग आहे नुसती? नाही, 7 बिल्डिंग आहेत. अच्छा. त्यात रशियन क्लास मेन आहे म्हणजे बिल्डिंग. इथं मोस्ट ऑफ द क्लासेस होते आमचे. पॅरामेडिकल का क्लिनिकल क्लासेस? पॅरामेडिकल. ठीक आहे. मग एक गोष्ट सांगा, हॉस्पिटल इथं तुम्हाला अटॅच्ड आहेत? होय, 50+ हॉस्पिटल्स अटॅच्ड आहेत ऑल ओव्हर बशकोर्तोस्तान. अच्छा, सगळे हॉस्पिटल युनिव्हर्सिटी अंडर मध्ये येतात? होय, युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. ठीक आहे. मग युनिव्हर्सिटी कशी आहे? युनिव्हर्सिटी लय भारी आहे. म्हणजे आता कसं, इथले टीचर्स कसे आहेत? टीचर्स खूप फ्रेंडली आहेत, म्हणजे चांगलं शिकवतात आणि ट्राय करतात आपल्याला जेवढं चांगलं होऊ शकेल तेवढं शिकवायचं. अच्छा.
मग इथं सगळं फुल इंग्लिश मीडियम मध्ये ना? होय, फुल्ली इंग्लिश मीडियम आहे. मध्ये. आणि 6th इयर नंतर तुम्हाला एक्झाम द्यायची परमिशन दिली युनिव्हर्सिटीने? होय, हो. 6th इयर नंतर एक्झाम द्यायची परमिशन दिली आहे. लायसन्सिंग एक्झाम? हा, लायसन्सिंग एक्झाम देऊ शकतो आपण. मग मला एक गोष्ट सांगा की आता तुमच्या सिनियर्स वर तुमचं इंटरॅक्शन झालंच असेल? होय, झालंय की. मग तुमचे सिनियर्स काय सांगतात, क्लिनिकल्स कसे होतात तिथं? क्लिनिकल्स म्हणजे हॉस्पिटल्स मध्ये जाऊन होते. वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मध्ये ड्युटी लागते आमची. अच्छा, 4th इयर पासूनच चालू हा, होतं? 4th इयर हो, नाही तर 3rd इयर पासून पण third चालू पासून होतं. ठीक आहे. आणि अनाटॉमीला इथं कसले बॉडीज देतात? कडावर देतात का डमीज देतात? कड्यावर देते. कड्यावर. रिअल बॉडीज असते. आणि फ्रेश असते का जुने असतात? फ्रेश पण असते Fresh आणि पण जुने जुने पण पण असते. असतात. हा, ठीक आहे. ओके, थँक्यू.